मामा, मला या रोगापासून मुक्त करा. ही वेदना आता सहन होत नाहीये. हा रोग माझ्या कष्टाच्या जीवनाला शाप बनला आहे. एकदा गावात एका निष्ठ भक्ताला असाध्य आणि भयंकर त्वचेचा रोग झाला होता. तो भक्त वेदनांनी त्रस्त होता. गावकरी त्याला दूर ठेवू लागले, पण मामांनी त्याची उपेक्षा केली नाही. तो भक्त मामांसमोर रडला. बाळू मामांनी त्या भक्ताचे दुःख पाहिले. मामांना कळले की या भक्ताला केवळ उपचाराने नाही तर दैवी हस्तक्षेपामुळेच मुक्ती मिळेल. मामांनी त्या भक्ताला शांत राहायला सांगितले आणि मग त्यांनी तो रोग स्वतः स्वीकारण्याची आज्ञा दिली. बाळा, तू आता या रोगातून मुक्त झालास, पण तू घाबरू नकोस. या रोगाचं ओझं आता मी स्वीकारतो. आणि काय तर चमत्कार झाला. त्या क्षणापासून भक्त पूर्णपणे निरोगी झाला. पण तोच भयंकर रोग बाळू मामांच्या कोमल शरीरावर दिसू लागला. मामांनी तो रोग काही दिवस सहन केला. त्यांनी लोकांना शिकवलं, संतांचं जीवन हे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी असते. स्वतःचे दुःख स्वीकारूनही दुसऱ्याला आनंदी ठेवणे हाच खरा मानवधर्म आहे. बाळू मामांचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला भेट द्या.